लोकांना सतावणाऱ्या अनेक समस्या फक्त यामुळे आहेत की आपण ती जाणीव गमावलीये की अनेक शक्तींसोबत सुसंगतीत कसं राहावं। जर तुम्ही जीवनाच्या लयीत असाल तर तुम्ही सुद्धा पहाटे 3च्या सुमारास जागे व्हाल। यावेळी जर तुम्ही उठून तुम्हाला ज्या प्रक्रियेची दीक्षा दिलीये ती केली तर ती अधिक फलदायी ठरेल। ज्या प्रकारे पृथ्वी फिरतीये आणि जे घडतंय काहीतरी मूलभूत बदल होतो। साधारण पहाटे 3:20 ते 3:40 दरम्यान याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात। हे फक्त 33 अक्षांशापर्यंतच लागू आहे। तुमची प्रणाली, मानवी प्रणाली, एका विशिष्ट पद्धतीनं काम करते। ही एक शक्यता आहे। तर याबद्दल एक प्रकारची जागरूकता आहे, या शक्यतेचा वापर करून घेण्याबद्दल। तुमचं जीवन हे अशा अनेक गोष्टींचं उत्पादन आहे ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो, अशा अनेक गोष्टी ज्याला आपण अस्तित्व म्हणतो। तर आपण अशा अभूतपूर्व घटनांचा परिणाम आहोत ज्याला आपण विश्व असं म्हणतो। आपण एखादं वैयक्तिक अस्तित्व नाही आहोत। म्हणून जेव्हा तुम्ही लयीत येता तेव्हा ठराविक गोष्टी घडतील, बरं का। तिथं सिकाडा आहेत, आपण टेनेसीमध्ये जिथं आहोत तिथं, US आश्रमात ते 17 वर्षातून एकदा जागे होतात। तुम्हाला शक्य आहे का? त्यांना कळतं की आता 17 वर्ष झाली आहेत आणि ते जागे होतात, प्रजनन करून परत झोपी जातात। ते वेळेचं मोजमाप ठेवतात, 17 वर्षातून एकदा, कुठेही गजर नसतो। तर हे कसं शक्य आहे? मी म्हणतोय ते निसर्गाच्या लयीत आहेत। आपण निसर्गासोबत लय हरवून बसलोय आणि आपल्याला वाटतंय की हेच आपलं स्वरूप आहे। नाही, सर्व आजार, लोकांना सतावणाऱ्या अनेक समस्या यामुळे आहेत की आपण ती जाणीव गमावली आहे की लयीत कसं असायचं। त्या अनेक शक्तींसोबत ज्या आपल्याला घडवत आहेत। तर योग ती लय साधण्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही जीवनासोबत तालात आहात। तुम्ही जीवनाच्या तालासोबत असाल तर तुम्ही सुद्धा पहाटे 3च्या सुमारास जागे व्हाल। जर तुम्ही जागरूक असाल तर अचानक तुमच्यात एक जिवंतपणाची ठिणगी पडेल। जरी तुम्ही गाढ झोपेत असलात तरी तुम्ही जागे व्हाल। हे तुमच्या बाबतीत व्हायला हवं, याचा अर्थ तुम्ही लयीत आहात, तुम्ही जीवनाच्या लयीत येत आहात। तर मग मी काय करायला हवं? ध्यान करू की एखादी क्रिया करू? काय करता ते महत्वाचं नाही, तुम्ही ती प्रक्रिया करायला हवी ज्याची तुम्हाला दीक्षा दिली गेलीये। कारण दीक्षा म्हणजे तुम्हाला फक्त एक सराव शिकवला नाहीये, ती तुमच्या प्रणालीत रुजवली आहे, ती तुमच्या यंत्रणेत पेरली आहे। तर काहीही असो, जर तुमच्या आत एक जीवन बीज आहे, जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागे असाल आणि जो काही सराव आहे त्यासाठी बसलात, तो जास्तीत जास्त फलदायी होतो। कारण ज्या प्रकारे पृथ्वी तुमच्या प्रणालीसोबत वागते, जर तुम्ही एका विशिष्ट प्रकारे जागरूक बनलात, तुमच्या आत एक ठराविक पातळीची जागरूकता आलीये, तर तुम्ही पाहाल, तुम्हाला सहज कळेल की ही वेळ कधी आहे। जर तुम्ही योग्य वेळी झोपलात तर घड्याळाकडे पाहण्याची गरज उरणार नाही। तुमच्या नेहमीच लक्षात येईल की 3:40 कधी झालेत, कारण शरीर वेगळ्या प्रकारे वागेल। त्यावेळी जर तुम्ही उठून बसलात आणि तुम्हाला ज्या कोणत्या प्रक्रियेची दीक्षा दिली गेलीये ती केली, एखाद्या पुस्तकातून उचललेली नाही, तर ती अधिक फलदायी ठरेल। त्यावेळी त्या बीजाला अंकुरण्यासाठी हे खूप सहाय्यक ठरेल, किंवा ते वेगानं वाढत जाईल इतर वेळांच्या तुलनेत। हे फक्त दीक्षा दिलेल्यांसाठीच आहे।
जर तुम्हाला दीक्षा दिली गेली नाहीये तर तुम्ही एक पुस्तक योगी आहात. मग 3:40, 6:40, 7:40 यानं फारसा फरक पडत नाही. अशा लोकांसाठी संध्याकाळ जास्त उपयुक्त ठरतात. संध्या म्हणजे सूर्योदयापूर्वी 20 मिनिटं, सूर्योदयानंतर 20 मिनिटं किंवा सूर्यास्तापूर्वी 20 मिनिटं, सूर्यास्तानंतर 20 मिनिटं. मध्यान्ह आणि मध्यरात्री सुद्धा हेच लागू आहे, पण त्यांचं स्वरूप वेगळं आहे. तर हे 2 संधी प्रकाश दीक्षा न घेतलेल्यांसाठी जास्त चांगले आहेत. 3:40 ही त्यांच्यासाठी आहे ज्यांना शक्तिशाली पद्धतीनं दीक्षित केलं गेलंय.